हॅलो फ्रेंड्स, माझे हस्बंड चालले आहे नागपूर. कुठे चालले? कधी येणार? बाय. किती वाजेपर्यंत? अच्छा ठीक आहे. आणि इकडे बघा पिकू उठला आहे. पिकूचा आज बर्थडे आहे. हॅपी बर्थडे पिकू. आता उठलाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल प्रणalibetalmarathivlogमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे माझ्या पिकूचा बर्थडे. आता कामं तर व्हायचीच आहे. मी आता थोडीशी वरती आलेली आहे टेरेसवरती, कारण आज ऊन निघाली आहे. काल तर ऊन निघालीच नव्हती, तर थोडीशी म्हटलं उन्हामध्ये फिरावं. सकाळी सकाळी छान वाटते आपल्याला ऊन शेकायला. तर आजचा ब्लॉग बर्थडे ब्लॉग आहे. आजचा ब्लॉगमध्ये तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबून राहा माझ्यासोबत. आणि तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा. आणि माझे आता इथे ऊन शेकून झाले आहे. आता मी खाली चाललेली आहे. चालू आहे आणि मोहित तिकडे उभा आहे, शिशान बघत आहे. घड्याळ हातातच आहे. आणि इथे तिकडे बघा बर्थडे बॉय. आणि इथे पिकूला खूप जोराची भूक लागलेली आहे सकाळी सकाळी, तर तो मला आता बिस्किट मागत आहे. आणि मोहित पण इथे कुलाट्या मारून राहिलेला आहे. आणि मी इथे आता आलू काढत आहे छान छान बघून. हे बघा एवढे आलू मी गॅसवरती ठेवलेले आहे उकळण्यासाठी. आणि इथे बघा फ्रेंड्स, मी आलू उकडायला ठेवले होते गॅसवरती, कारण मी आज आलूची चटणी बनवणार आहे आणि मेथीची भाजी पण बनवणार आहे. तर मेथी इथे मी धुवायला टाकून दिली आहे वाट्यामध्ये. आणि इकडे मी मिरची वगैरे कापून ठेवली आहे. मिरची, टमाटर, कांदे. आणि मी मेथीच्या भाजीमध्ये मटर टाकणार आहे. तर हे बघा मटर पण मी इकडे काढून ठेवलेले आहे. तर इथे चेक करत आहे मी आता. हे बघा फ्रेंड्स, माझे आलू पकले आहे इथे. आता हे पाणी, गरम पाणी आता बाहेर टाकून देणार आणि थंड पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आलूमध्ये, आलू थंड होण्यासाठी. तर आलूमध्ये मी इथे थंड पाणी टाकून घेतलेलं आहे. माझे आलू थंड होतपर्यंत मी इथे मेथीची भाजी बनवून घेते इकडे गॅसवरती. तर हे बघा फ्रेंड्स, गॅसवरती कढई ठेवली आहे मी आणि कढईमध्ये तेल पण टाकून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम होऊ देणार मी. तर इथे माझं तेल गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते मिरची. थोडीशी मिरची टाकून घेतली आहे तेलामध्ये. आणि आता कांदे पण टाकून घेते. तर इथे तेलामध्ये मी थोडेसे आणखी जास्ती कांदे टाकून घेतलेले आहे, कारण मेथीच्या भाजीमध्ये कांदे छान वाटते. मेथीच्या भाजीमध्ये जेवढे जास्ती कांदे राहिले तेवढे छान लागते मेथीची भाजी. म्हणून मी इथे थोडेसे कांदे आणखी जास्ती टाकून घेतलेले आहे. आज मी थोडंसं लवकर लवकर बनवण्याचा प्रयत्न करते स्वयंपाक, कारण माझ्या पिकूचा बर्थडे आहे आज आणि मला बाहेर रांगोळी पण काढायची आहे. तर मी आता अगोदर, मुलांना भूक लागलेली आहे म्हणून मी इथे अगोदर पहिलं जेवण बनवून घेते. त्यांना जेवण देऊन मग मी बाहेर रांगोळी काढून घेणार. तर फ्रेंड्स, माझी इथे मेथीची भाजी बनवून झालेली आहे. आणि आता मी इकडे आलूचे छिलटे काढून घेणार मेथीची भाजी पकेपर्यंत. तर बघा फ्रेंड्स, पूर्ण आलूचे छिलटे मी इथे काढून घेतलेले आहे.
आता मी बनवणार आलूची चटणी. तर इथे मी चटणी बनवण्यासाठी आलू कापून घेतलेले आहे आणि पिकूला पण आलू आवडते तर मी एक आलू त्याला पण कापून दिला आहे. इथे पिकूचा आज बर्थडे आहे. हाय का. तर बघा फ्रेंड्स, इथे माझी चटणी पण बनवून झालेली आहे आणि इकडे मी पीठ पण मळून घेतलेलं आहे. आता मी पोळ्या बनवून घेणार. माझ्या मुलांना नाश्ता देणार अगोदर आलूची चटणी आणि पोळी. आणि इकडे माझी मेथीची भाजी पण बनवून आहे. आईला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तर आई आलूची चटणी खात नाही, त्याच्यामुळे मी इथे आईसाठी मेथीची भाजी पण बनवली आहे आणि इकडे मुलांसाठी. तर इथे माझ्या आता पोळ्या पण बनवून झालेल्या आहे. आता मी प्लेट झाकून ठेवते पोळ्यांवरती. संपवली का पोळी. तर इथे मी मोहित आणि पिकूला पण नाश्ता दिलेला आहे, चटणी आणि पोळी. खा लवकर लवकर, फिनिश कर. तर फ्रेंड्स, जेवण पण बनवून झालं आहे माझं आणि बाकी कामं व्हायचेच आहे आणि नाश्ता करून घेतला आहे अगोदर आम्ही सर्वांनी. आणि मी छोटीशी रांगोळी तुम्हाला दाखवली आहे, ते मी इकडे बनवली आहे मागच्या साईडनी. खूप जास्त वेळ झाला आहे बघा तुम्हीच. 12ला 10 कमी आहे तर इथे खूप जास्त वेळ झालेला होता म्हणून मी रांगोळी काढण्याच्या ह्याच्यामध्ये नाही पडली आहे. पूर्ण कामं व्हायचीच आहे माझे. चला तुम्हाला दाखवते किचनमध्ये असंच पडलेलं आहे पूर्ण. भांडे वगैरे व्हायचेच आहे, भांडे पण लावायचे आहे माझे. हे बघा, ओट्यावरती पूर्ण भांड्याचा पसारा पडलेला आहे. प्याचं पाणी पण भरायचं आहे मला आणि इकडे बघा भांडे पण लावायचे आहे. कामं खूप पडलेली आहे माझी आणि बेडशीटा वगैरे व्यवस्थित करायचे आहे. इकडे सोफ्याचे कवर पण व्यवस्थित करायचे आहे. तर मी अगोदर कामं करून घेते, तर भेटूयात थोड्या वेळाने. आणि इथे मी आता ब्लँकेट ठेवत आहे कबर्डमध्ये. ब्लँकेट घडी करून ठेवलेले होते पण मी कबर्डमध्ये ठेवलेले नव्हते, तर आता मी तेच करत आहे. लवकर लवकर कामं करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि इथे मी आता बेडशीट आपण व्यवस्थित करून घेणार. आणि आईची साडी पण राहिली होती घडी करण्याची, तर ते पण आता मी व्यवस्थित घडी करून ठेवून देणार कबर्डमध्ये. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा, कारण पुढचे नवीन व्लॉग आणखी बघायला मिळणार तुम्हाला. तर इथे माझ्या बेडशीटा वगैरे लावून झालेल्या आहे. आता मी सोफ्यावरचे कवर झटकून लावत आहे आणि आता मी पोछा मारून नंतर आंघोळ करून घेणार. तर भेटूया संध्याकाळला. आणि फ्रेंड्स, आता मी इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. आता स्वयंपाक झाल्यानंतर मग लगेचच आम्ही लागणार बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. आणि माझे हस्बंड पण गेले आहे नागपूरला, तर ते आले आहे, जवळजवळ जामपर्यंत पोहोचलेले आहे. ते आल्यानंतरच आम्ही पिकूचा बर्थडे सेलिब्रेट करणार. तर भेटूया बर्थडे सेलिब्रेशनमध्ये. तर इथे मोहित पण तयार होऊन वाट बघत आहे कधी केक कापणार म्हणून. आणि इथे माझी पण तयारी झालेली आहे.
आणि माझे हस्बंड पण आलेले आहे नागपूरवरनं. आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात करणार. तर इथे पिकूने सर्वांनाच केक चारलेला आहे आणि आता इथे मोहित पिकूला केक चारत आहे. आजचा केक खूप छान टेस्टी वाटला आम्हाला. क्रीमवाला म्हणजे आजचा केक आईस्क्रीम केक होता. खूप छान केक होता आजचा. आणि पिकू जो ड्रेस लावलेला आहे आज तो सुनीताताईंनीच आणलेला आहे त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी. आणि इथे आता सुनीताताई केक सर्वांनाच चारत आहे. अगोदर आईला चारून दिलेला आहे आणि आता इकडे भाऊजीला पण चारून दिला आहे आणि इकडे मोहितच्या पप्पाला पण चारून दिला आहे. तर पिकूचा बर्थडे आम्ही फॅमिलीजमध्ये सेलिब्रेट केलेला आहे. तर उम्मीद करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असणारच फ्रेंड्स. तर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा. तर भेटूया पुढल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.